subscribe to our channel and press the bell icon. विद्यार्थी मित्रों, सरअब्दुल सत्तार खान यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत. 10th मराठी आंतरभारती सागर दर्यातीले साखर बेट मॉरिशस प्रश्न उत्तर आणि स्वाध्याय सवालात के जवाबात और सरगर्मियाँ देखेंगे. प्रश्न पहिला, खालील दिलेल्या घटना कालानुक्रमाने लावा. मॉरिशसला स्वातंत्र्य मिळाले. पहिला भारतीय मॉरिशसमध्ये पोहोचला. मॉरिशसला डच पोहोचले. ब्रिटिशांनी फ्रेंचकडून मॉरिशस बेट जिंकले. मॉरिशसला डच पोहोचले. ब्रिटिशांनी फ्रेंचकडून मॉरिशस बेट जिंकले. पहिला भारतीय मॉरिशसमध्ये पोहोचला. मॉरिशसला स्वातंत्र्य मिळाले. प्रश्न दुसरा, आकृतिबंध पूर्ण करा. मॉरिशस बेटावर वास्तव्य करून गेलेले विविध देशांतील लोक पोर्तुगीज, डच, फ्रेंच आणि ब्रिटिश. मॉरिशस बेटावर बोलल्या जाणाऱ्या भारतीय भाषा कोकणी, हिंदी, बिहारी, बंगाली. प्रश्न तिसरा, उत्तरे लिहा. भारतीय लोक जेथे उतरले तो घाट कुली घाट. भारतीय वंशाच्या लोकांचे मॉरिशसमधील प्रमाण 52%. घराला भारतीयत्व देणारी गोष्ट केळी. मॉरिशसची राजधानी पोर्ट लुई. मॉरिशसमध्ये असलेले छोटे बेट इलो सर्फ. मॉरिशसच्या घरांचा आकार होडीसारखा. प्रश्न चौथा, खालील तक्ता पूर्ण करा. एकवचन, अनेकवचन, शहर, नदी, पाऊल, डोंगर. एकवचन शहर, अनेकवचन शहरे, नदी, नद्या, पाऊल, पावले, डोंगर, डोंगर. प्रश्न पाचवा, खालील शब्दांचे लिंग ओळखा व तक्ता पूर्ण करा. शब्द आणि लिंग, साखर बेट, होडी, घुमट, पृथ्वी. उत्तर आहे शब्दलिंग. साखर बेट नपुंसकलिंग, होडी स्त्रीलिंग, घुमट पुल्लिंग, पृथ्वी स्त्रीलिंग. प्रश्न सहावा, खालील सामासिक शब्दाचा विग्रह करा. प्रतिदिन, स्त्री पुरुष, यथाशक्ती, भाजीपाला, पाप पुण्य. प्रश्न सातवा, स्वमत. मॉरिशसला बहुरंगी निसर्ग सौंदर्य लाभले आहे. याविषयीचे तुमचे विचार स्पष्ट करा. या पाठातील तुम्हाला आवडलेल्या कोणत्याही एका गोष्टीचे वर्णन करा. सहाव्याचं उत्तर आहे सामासिक शब्द आणि विग्रह. प्रतिदिन, प्रत्येक दिवशी, स्त्री पुरुष, स्त्री आणि पुरुष, यथाशक्ती, शक्तीप्रमाणे, भाजीपाला, भाजीपाला वगैरे, पाप पुण्य, पाप किंवा पुण्य. सातव्याच्या पहिल्याचं उत्तर आहे मॉरिशस हे दर्यातील एक सुंदर साखर बेट आहे. चोहीकडे औसाचे हिरवे मळे आहेत. निळ्या पाण्याच्या समुद्राने ते वेढले आहे. मॉरिशसमधील घरे होडीच्या आकाराची आहेत. भारतीय घरापुढे गर्द हिरव्या पानांनी सुशोभित झालेली पिवळ्या केळ्यांची बाग आहे. घराच्या भिंतींना पांढरा रंग आहे. वर हिरवी, निळी, लाल छप्परे आहेत. घरापुढे सुंदर फुलझाडांचे रंगीबेरंगी पळसू आहे. त्या पळसूत निळ्या पाण्याचे तळे व तळ्यात लाल निळी कमळे फुललेली असतात. हा सर्व रंगाचा बहर पाहिला की असे म्हणावेसे वाटते की मॉरिशसला बहुरंगी निसर्ग सौंदर्य लाभले आहे. तिसऱ्याचं उत्तर आहे भारताच्या वेगवेगळ्या प्रांतातून भारतीय वंशाचे काही लोक कुली घाटला उतरले आणि पुन्हा मायदेशी परतले नाहीत. ते तेथेच स्थायिक झाले, परंतु ते भारतीय संस्कृती विसरले नाहीत. भारतीय लोकांनी हजारो मैल दूर मॉरिशसला स्थलांतर केले तरी आपल्या मातीची व ओठातली भाषा सोडली नाही. याची निशाणी म्हणून भारतातील केळी त्यांनी नेली व आपल्या घरापुढे ती केळी रुजवली. जड हिरव्या पानांनी
नटलेली व सुशोभित रसरशीत पिकलेली केळी हे त्यांचे वैभव ठरले. ही वजनदार व सुंदर केळी मॉरिशसमधल्या प्रत्येक भारतीय घराला त्याचे भारतीत्व देते आहे. ही गोष्ट मला सर्वात आवडली.